जन्म जयंती, जन्म जयंती महावीर की आज मनाते हैं। जन्म जयंती महावीर की आज मनाते हैं। श्रद्धा के भावों से हम उन्हें बुलाते हैं। जय जय त्रिशला के नंदन, करते चरणों में वंदन। जय जय त्रिशला के नंदन, करते चरणों में वंदन। चेत सदी तेरस दिन पावन प्रभु ने जन्म लिया था। त्रिशला की गोद में आए, घर घर खुशियों से भरा था। बोलो वीर प्रभु की जय बोलो, महावीर प्रभु की जय बोलो। महावीर के नाम से संकट टल जाते हैं। महावीर के नाम से संकट टल जाते हैं। श्रद्धा के भावों से हम शीश झुकाते हैं। त्रिशला नंदन लो वंदन, करते चरणों में वंदन। त्रिशला श्रद्धा के भावों से हम शीश झुकाते हैं। त्रिशला नंदन लो वंदन। तसं आपण 10 अवतार पाहतो। दशावतार, मत्स्य अवतार, कुर्म अवतार, वराह अवतार, राम अवतार, बुद्ध अवतार, कल्की अवतार ऐकलं तुम्ही। तसे ज्याप्रमाणे भगवंताने 10 जन्म घेतलेले आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये आपण पाहतो, तसं भारत देश हा असा एक देश आहे, ह्या देशामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांनी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे। जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी आली, जेव्हा जेव्हा काहीतरी अडचणी आल्या, त्यावेळेस असे नवीन धर्म, नवीन विचार पद्धती, वे ऑफ थिंकिंग, वे ऑफ लाईफ, वे ऑफ वर्शिप, अशा काही विचार प्रणाली त्या काळी निर्माण झाल्या। त्याला आपण धर्म म्हटला। मुळात त्या जगामध्ये कुठलाही धर्म नाही, या जगामध्ये कुठलाही धर्म जवळजवळ 2500 वर्षापूर्वी वैदिक काळात या धर्माची सुरुवात झाली। 24 तीर्थंकर या धर्मामध्ये होऊन गेले। त्यातले पहिले म्हणजे ऋषभदेव, ज्यांना की आपण आदिनाथ म्हणून ओळखतो। यांनी जैन धर्माची सुरुवात केली जवळजवळ 2500 वर्षापूर्वी। आणि त्यानंतर शेवटचे ज्यांची की आज आपण जयंती साजरी करण्यासाठी इथे जमलेलो आहोत ते म्हणजे वर्धमान महावीर। इसवी सन पूर्व 599 साली यांचा जन्म बिहार या राज्यात कुंडनपूर या गावी झाला। त्यांचं एक राजगृह म्हणजे असं राजशाही कुटुंब होतं। त्यांची जयंती साजरी करत आहोत। 2624वी जयंती म्हणजे विचार करा, जो महापुरुष 2624 वर्षापूर्वी होऊन गेला, आज त्याला आजही आपण स्मरणात ठेवतो। कशामुळे? त्यांच्या विचारांमुळे। जगू द्या, लिव्ह अँड लेट अदर्स ऑल्सो लिव्ह। त्यामुळे हा खूप महत्वाचा गुण आहे अहिंसा, दॅट इज नॉन व्हायलन्स। बघा, सत्य, अहिंसा। तिसरा महत्वाचा गुण म्हणजे अपरिग्रह। अपरिग्रह दॅट इज नॉन स्टीलिंग। नॉन स्टीलिंग म्हणजे चोरी करू नये। कधीही जी वस्तू आपली नाहीये ती दुसऱ्यांची वस्तू आपली म्हणून घेऊ नये, चोरी करू नये। हा एक तिसरा महत्वाचा गुण। चौथा महत्वाचा गुण म्हणजे अस्तेय। अस्तेय म्हणजे नॉन अटॅचमेंट। व्हॉट इज अस्तेय? नॉन अटॅचमेंट। म्हणजेच लोभ करू नये कोणत्याही गोष्टीचा। जर मला एका पेनाची आवश्यकता आहे ना, तर मी किती पेन घेतला पाहिजे? एकच। विनाकारण 10 पेनांचा संग्रह केला पाहिजे का? नाही। करुणा, शांतता, प्रेम या गोष्टी शिकवल्या। त्यामुळे हा संदेश आपण सर्वांनी लक्षात ठेवू। जगा आणि जगू द्या, सर्व प्राणी मात्रांवरती प्रेम करा। येस, लिव्ह अँड लेट लिव्ह। चरणों में वंदन। त्रिशला नंदन लो वंदन, करते चरणों में वंदन।
आम्ही या ठिकाणी दर्शनासाठी येतो. कारण शासकीय सुट्टी असते पण संस्कृती ग्लोबल स्कूल कुठली सुट्टी न देता प्रत्येक त्या दिवशीच्या सणाच्या दिवशी त्या महापुरुषांना नमस्कार करण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी आम्ही सातत्याने जात असतो. वंदन करते चरणों में वंदन त्रिशला नंदन लो वंदन करते चरणों में वंदन. राग द्वेष के बंधन